कुठं होतं ते? तिकडे बकेटकडे दादा. म्हणजे तुम्ही तिकडे गेलेला? हां मी गेले. अचानक दिसलं तुम्हाला? हां. तर छोटंसं घर आणि हे त्यांना अचानक दिसलं असं म्हणतायत. आणि इथून मला फोकस केलं की ते त्याचं तोंड पण दिसतं आहे, लक्षात घ्या. अजून पण मला कोणतंही कळलं नाही. आता मला कन्फर्म होतं आहे हा ढोरिया म्हणजे वेगळ्या जातीचा साप आहे. सापामध्ये एवढी समानता असते की साप पटकन दिसून येत नाहीत. तुम्ही बघू शकता आता. आणि एवढ्या जवळपर्यंत थांबणारा साप म्हणजे वेरुळाच, लक्षात घ्या. आणि त्याला दिसलं आहे महत्त्वाचं आहे. साप कुठेही येऊ शकतात ते बघू शकता. सापाला यासाठी आपल्या जवळचे साप आहेत ते त्यांची ओळख ठेवणं गरजेचं आहे. आता याच्यात गेला आहे तो, हा दिसतोय आता बाहेर आला. आणि हा फार चावणारा साप असल्यामुळे पकडताना मात्र ग्लोव्ज असावं लागतात, नाही तर तो चावू शकतोय. त्याच्यामुळे चामडी फाटून निघू शकते. एवढे त्याचे अनकुचीदार धारदार दात असतात. आणि साधारण 3-4 महिन्याचा हा बछडा असावा, म्हणजे पिल्लू आहे, लक्षात घ्या. आणि सर्वात रागीट सापामध्ये असतो. याच्यामध्ये 5-6 वेगवेगळे रंग आहेत. अगोदरच लोकांना सापाबद्दल माहिती नसते आणि त्यातही एकच साप अनेक रंगात असल्यामुळं कन्फ्यूज पण होत असतंय. पण हा साप बिनविषारी, याच्यापासून धोका नाही. चावरा जरी असला तरी याच्यापासून काही धोका नाही आहे. वेरुळा चेकर्ड किलबॅक.